नमस्कार. मी प्राध्यापिका सौ सुषमा चंद्रकांत जंगम. यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज मी आपणासमोर 26 जानेवारी या राष्ट्रीय सणाबाबत थोडीशी माहिती तुम्हाला देणार आहे. खरं तर 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट हे दोन जे राष्ट्रीय महत्त्वाचे सण आहेत ते सर्वांनाच माहीत आहेत. त्याच्याबद्दलच्या कल्पना माहीत आहेत. आपण याच देशात जन्माला आलो त्यामुळं माहीत आहे. पण आपण त्या दिवशी तरी किमान समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आयुष्यभर किंवा आपण वर्षभर आपण आपल्या लाईफमध्ये जगत असतो. पण हे दोन दिवस आपल्या देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत हे आपल्या लक्षात असतं. पण आपण त्या निमित्तानं काही करत नाही. देशप्रेम हे ओतप्रोत भरलं पाहिजे आणि ते संकटाच्या वेळेलाच असलं पाहिजे असं काही नाहीये. देशप्रेम हे कायम असेल तर आपल्या देशाचा विकास होऊ शकतो. आणि त्यामुळं 26 जानेवारी हा दिवस आपण का साजरा करतो हे थोड्या स्वरूपात आपण जाणून घेणार आहोत. 15 ऑगस्ट आपल्याला माहित आहे स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा होतो, कारण त्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पण 26 जानेवारी हा दिवस ऑगस्ट नंतर जानेवारीमध्ये आला. पण या दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन असं म्हणतो. प्रजासत्ताक दिन, प्रजेची सत्ता असणारा दिवस. म्हणजे आपल्या भारतामध्ये लोकशाहीचं राज्य आहे. लोकशाही म्हणजे काय तर लोकांच्यासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. आणि म्हणून आपण लोकांना निवडून देतो आणि निवडून दिलेले हे लोक सत्तेवर जाऊन बसतात आणि त्यांच्यातून मग असे वेगवेगळे मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती हे सगळे लोक निवडले जातात आणि ते आपले प्रतिनिधी म्हणून काम करतात. मग आपल्याला काही गोष्टी चुकीच्या वाटल्या तर आपण आरोप करू शकतो, आक्षेप घेऊ शकतो. हे आपण पाहतोय. जसं आरोप करू शकतो, आक्षेप करू शकतो, तसं चांगल्या गोष्टी पण करणं गरजेचं आहे. या दिवशी असं म्हणतात 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं? संविधान तयार केलं आणि भारताला सुपूर्द केलं. 4थ्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते आणि मग ते सगळं संविधान तयार झालेलं देशाला सुपूर्द केलं. आणि मग 26 जानेवारी 1949 रोजी ते अंमलात आलं. त्या दिवसापासून ते अंमलात आलं, सुरू झालं. मुख्य तत्व जी आहेत ती राष्ट्रीय एकात्मता, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही 4 त्रयी देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची आहे. आणि ही जशी सगळ्यांनाच म्हणजे इतरांना लागू होते तशी प्रत्येक या देशामध्ये असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ती लागू होते. राष्ट्राची एकात्मता मी जपली पाहिजे, स्वातंत्र्य मी सांभाळलं पाहिजे, समता माझ्यामध्ये असली पाहिजे कारण या देशातला माझा प्रत्येक बांधव माझा आहे याची जाणीव असली पाहिजे. आणि बंधुता, इतकं बंधू म्हणजे जसं आपण आपल्या भावावर प्रेम करतो तसं या देशातल्या प्रत्येक नागरिकावर तो माझा भाऊ आहे असं समजून मला प्रेम करता आलं पाहिजे. नुसतं आपण शाळांमध्ये मोठमोठ्या राष्ट्रीय याच्यामध्ये सरकारी कार्यालयांमध्ये झेंडावंदन केलं म्हणजे 26 जानेवारी साजरे झाले असे नाही. 15 ऑगस्टला आपण जिलेबी नावाची मिठाई खातो. 26 जानेवारीलाही बरेच लोक जिलेबी मिठाई खातात, इतरही मिठाई खातात. त्याचंही महत्त्व तुम्हाला मी 15 ऑगस्टच्या वेळेला सांगितलं होतं की जिलेबी ही सर्वसामान्यापासून मोठ्यांपर्यंत परवडणारी असल्यामुळं त्या दिवशी मिठाई खाल्ली जाते. गोड खाऊन आपण आपला आनंद साजरा करतो. मग आपण आपला नुसता आनंद साजरा करायचा का? राजपथवर या दिवशी संचलनं चालू असतात. भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारे विविध तुम्हाला तिथं उपक्रम पाहायला मिळतात. मग हे झेंडावंदन करणं, झेंड्याला सलाम करणं हे फक्त ठराविक लोकांनाच दिले का नेमून? खरं तर सगळ्यांच्या मनामध्ये राष्ट्रीय एकात्मता असली पाहिजे. आणि त्या दिवशी आपल्या गावामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या जिल्ह्यांमध्ये जिथं जिथं झेंडावंदन सुरू असेल तिथं मला जाता आलं पाहिजे. नाही जाता आलं तर मी घरामध्ये त्या कालावधीपुरता तरी झेंडावंदन करेन आणि राष्ट्राला नमस्कार करेन. अगदी गेल्या 2-3 वर्षांमध्ये आपण पाहतोय की 2-3 दिवस अगोदरच झेंडावंदन केलं जातं किंवा झेंडा फडकवायला सांगितलं जातो. याचं कारण काय असावं? याची जाणीव व्हावी की अरे 2 दिवसामध्ये माझा राष्ट्रीय सण येतोय आणि मी अगोदर 3 दिवस तरी कृतज्ञतापूर्वक त्या शब्दाला जागेन. 26 जानेवारीला आपलं प्रजासत्ताक दिन सुरू झाला. म्हणून कशामुळं? तर या दिवशी संविधान अंमलात आलं. संविधान म्हणजे वेगवेगळे कायदे जे केलेले आहेत देशाच्या हितासाठी ते कायदे सुरू झाले.
77 वर्ष झाली आज. 77 वर्षानंतर आज आम्हाला राष्ट्रप्रेम शिकवावं लागू नये. माझ्या मनामध्ये ते कुठं कुठं भरलेलं असलं पाहिजे. राष्ट्रप्रेम असलंच पाहिजे, का नाही? माझ्या देशाचा विकास एकटे पंतप्रधान, एकटे मुख्यमंत्री करू शकत नाहीत, एकटे राष्ट्रपती करू शकत नाहीत. आम्ही देशाचा विकास केला पाहिजे, आम्ही देशाचं रक्षण केलं पाहिजे. एकदा का चला तुम्हाला ते दिलं ना मग संपलं. आपण कुटुंबात असं करतो का? घरामध्ये माझे वडील काम करतात, माझी आई काम करते, त्यांना मी सहकार्य करतो. मला आई वडिलांनी सांगितलेलं काम मी करतो, त्यांना मी मदत करतो. माझं कुटुंब चालवण्यासाठी 1, 4 माणसांचं, 6 माणसांचं मी जर सहकार्य करतो, मदत करतो, तर हा देश पण माझं एक कुटुंबच आहे. त्याला चालवण्यासाठी मला सहकार्य केलं पाहिजे. घडणाऱ्या घटना, वाईट साईड गोष्टी, कसं आहे, समाज आहे म्हणजे चालणार, पण म्हणून त्याचा अतिरेक करणं, त्याच्यावर काहीतरी उपाय काढणं गरजेचं आहे. अतिरेक करणं गरजेचं नाही. म्हणजे 26 जानेवारीच्या दिवशी या विचारांचं मंथन करणं गरजेचं आहे की बाबा हा प्रजासत्ताक दिन होतो, नुसतं झेंडावंदन करून चालणार आहे का? असं याच दिवशी स्वाध्याय परिवारातले लोक योगेश्वर डे साजरा करतात. या स्वाध्याय परिवारात आम्ही योगेश्वर डे साजरा करतो. योगेश्वर डे म्हटलंय त्याला. योगेश्वर म्हणजे योगानं भेटलेला ईश्वर आणि डे म्हणजे दिवस. हा दिवस योगेश्वर डे म्हणून साजरा करतो का? तर मी तुम्हाला 15 ऑगस्टच्या वेळेला सांगितलं होतं की ज्यावेळी आपला भारत स्वतंत्र झाला त्यावेळी इंग्लंडमध्ये कधी नव्हे ते गेल्या 100-150 वर्षांमध्ये मजूर पक्ष कधी निवडून आला नव्हता. तो त्या वर्षी निवडून आला आणि त्यांनी पहिलं, त्याचे त्यावेळेचे राष्ट्राध्यक्ष ॲटली होते, त्यांनी सांगितलं की पहिलं भारताला स्वातंत्र्य त्यांनी डिक्लेअर केलं. नुसतं डिक्लेअर केलं नाही तर भारताला स्वातंत्र्य मिळालं. गेली 150-200 वर्ष स्वातंत्र्य मिळण्यासाठी प्रयत्न चालू होते. ते प्रयत्न वाया गेले असं नाही. जसं आपण म्हणतो की एखाद्यानं दुसरी भाकरी खाल्ल्यावर त्याचं पोट भरलं आणि पहिली भाकरी मग काय वाया गेली का? तर नाहीये. पहिल्या भाकरीमुळे दुसऱ्या भाकरीत पोट भरलं. तसंच अखंड प्रयत्न केलेले या स्वातंत्र्य सैनिकांनी, देशभक्तांनी, त्यांच्या प्रयत्नांना यश 1947 आलं. दैवम चैवात्र पंचमम. दैवानुकूल झालं. सगळे काम करतच होते, पण ज्यावेळेला दैवानुकूल झालं त्यावेळेला ॲटली सत्तेवर आले. त्यांनी पहिलं काय नोंदवलं असेल तर भारताला स्वातंत्र्य, आणि नुसतं नाही तर त्यांनी ते दिलं. म्हणजे बरोबर दैवम चैवात्र पंचमम घडलं. योगायोगानं ईश्वर सहकार्य करता झाला आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण असं म्हणतात की नंतर 6 महिने ते 1 वर्षामध्येच पुन्हा मजूर पक्ष सत्तेवरून खाली गेला. पुन्हा हुजूर पक्ष इंग्लंडमध्ये सत्तेवर आला. तो आज तागायत कधी पुन्हा मजूर पक्ष सत्तेवर आला नाही. म्हणून दैवम चैवात्र पंचमम. ईश्वराला एखादी घटना घडवून घ्यायची असते त्यावेळेला तो घेतोच. ती सांगावी लागत नाही अशी का घ्यायची ते. आणि म्हणून योगेश्वर, योगायोगानं त्या दिवशी ईश्वर भेटून आपल्या प्रजेचं राज्य सुरू झालं. म्हणून हा दिवस अत्यंत उत्साहामध्ये 1 तास 2 तासाचा योगेश्वर डे साजरा केला जातो. असाच आपण सगळ्यांनी प्रजासत्ताक दिन पण साजरा करावा, योगेश्वर डे साजरा करावा. प्रजासत्ताक दिन अत्यंत महत्वाचा आहे. तसा स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण, प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण. तसेच संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांनी राष्ट्रीय संत म्हणून काम केलं. अशा असंख्य आपल्या देशामध्ये काम करणारी माणसं आहेत, आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करणारी माणसं आहेत, की जे देशासाठी झटतायत, देशाच्या प्रगतीसाठी झटतायत, या देशातल्या माणसांसाठी धडपडतायत. हे प्रेम माझ्या मनामध्ये आलं पाहिजे. एक तरी, म्हणजे असं मी म्हणत नाहीये की आम्ही एवढे मोठे देशभक्त होऊ की नाही. होणार. नर अपनी करनी करेगा तो नरका नारायण बन जाएगा. हे होऊ शकतं, पण तुम्ही केलं तर. नसेल करायचं तर थोडंफार तरी मला करता आलं पाहिजे. थोडंफार तरी माझ्याच्यानं घडलं पाहिजे. माझ्या मनामध्ये देशप्रेम असलं पाहिजे. माझं वागणं बदललं पाहिजे. एक लक्षात ठेवा की आपण म्हणतो की सत्ययुग आलं पाहिजे, पण ते दुसऱ्याच्या घरी नको. शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत पण दुसऱ्याच्या घरी. जिजाऊ, लक्ष्मी, सावित्री जन्माला आल्या पाहिजेत पण त्या दुसऱ्याच्या घरी नको. त्या माझ्या घरात जन्माला आल्या पाहिजेत, माझ्या कुटुंबात जन्माला आली पाहिजेत ही माणसं. आणि ही माणसं मोठी होऊन देशाच्या विकासासाठी काम करतीलच, पण त्यासाठी माझा, कारण पिढ्यानपिढ्याचे सत्र चालत आलेलं असतं. त्यामुळं मी अशा प्रकारे पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. आता एका मुलाचं जग येतंय, त्यामुळे एक मुलगा तुम्हाला अशा प्रकारे तयार करणं गरजेचं आहे. आपण किती केलं तर मुलं जन्माला यायला पाहिजेत, पण पुत्र व्हावा ऐसा गुंडा. जास्त जन्माला येण्यापेक्षा एकच घालताय ना जन्माला, तर त्याला असा बनवा की जो राष्ट्रहितासाठी पण धडपडेल, समाजहितासाठी धडपडेल, दैवी कार्यासाठी धडपडेल आणि जगामध्ये आपला नावलौकिक
करेलच करेल, नाही तिने लोकांमध्ये करेल. ही सदिच्छा या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं देशप्रेम जागृत करा, देशाचे नागरिक व्हा, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता तुमच्या जीवनामध्ये ओतप्रोत भरली जाऊ द्या. या दिवसाच्या निमित्तानं काहीतरी संकल्प करा आणि तो संकल्प पुढच्या 26 जानेवारीपर्यंत तडीस नेण्याचा प्रयत्न करा. हीच सदिच्छा. धन्यवाद.